नमस्कार, मी डॉक्टर विशाल रायते पाटील. पॅरालिसिस झाला की रुग्णांना असं वाटतं की आता माझं आयुष्यच संपलंय. पण विज्ञानाने आणि आयुर्वेदाने आता इतकी प्रगती केली आहे की 95% रुग्ण हे पुन्हा चालू शकतात. आज मी तुम्हाला सांगणार आहे, नाशिक मधील आमच्या रायते पाटील पॅरालिसिस सेंटर मध्ये आम्ही रोबोटिक, आयुर्वेद आणि मॉडर्न सायन्सचा वापर करून, त्याचबरोबर आमचे आयुर्वेदिक मेडिसिनचा वापर करून रुग्णांना कसं उभं करतो. फक्त गोळ्या घेऊन किंवा नुसती मालिश करून पॅरालिसिस हा पूर्ण बरा होत नाही. आमच्या रायते पाटील पॅरालिसिस अँड रिहॅबिलिटेशन सेंटर मध्ये आम्ही इंटिग्रेटेड थेरपी वापरतो. यात खालील गोष्टींचा समावेश होतो. पहिलं म्हणजे ॲलोपॅथी, म्हणजे मेंदूतील जो रक्तपुरवठा आहे तो सुरळीत करण्यासाठी, आणि आपल्या इमर्जन्सी ट्रीटमेंट मध्ये हे ॲलोपॅथी ट्रीटमेंट कामाला येते. दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाची आयुर्वेद, पंचकर्म आणि बस्तीद्वारे मज्जासंस्थेचे पुनर्जीवन केले जाते. आणि त्याचबरोबर आम्ही आमच्या सेंटर मध्ये आम्हाला जो असलेला 10 ते 15 वर्षाचा अनुभव, या अनुभवाच्या द्वारे आमच्या ज्या स्वतःच्या आयुर्वेदिक मेडिसिन किंवा आयुर्वेदिक ऑइल किंवा आयुर्वेदिक सगळी ट्रीटमेंट याद्वारे पेशंटची जी सुधारणा करण्यासाठी खूप चांगली मदत होते. आणि तिसरं आहे फिजिओथेरपी. स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी फिजिओथेरपी ही खूप कामाला येते. आणि चौथी गोष्ट म्हणजे ॲक्युपंक्चर. स्टिम्युलेशन करून रुग्णाच्या ज्या मसल मधली किंवा हातापायातली जी ताकद आहे ती वाढवण्यासाठी मदत करते. आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे रोबोटिक उपचार पद्धती. भारतात रोबोटिक रिहॅबिलिटेशन हे अजूनही नवीन आहे. जेव्हा एखादा रुग्ण स्वतःहून हालचाल करू शकत नाही, तेव्हा रोबोटिक एक्सरसाइज या मेंदूला रिवायर करतात, आणि यालाच आपण न्यूरोप्लास्टिसिटी असं म्हणतो. रोबोटच्या साहाय्याने हजारो वेळा अचूक हालचाली केल्यामुळे मेंदूला चालण्याची सवय ही पुन्हा लागते. पॅरालिसिस या आजारात रुग्ण हा मानसिकरित्या खूप खचलेला असतो, आणि याच ठिकाणी पेशंटसाठी सायकोथेरपी काम करते. म्हणजे ज्या रुग्णाची सायकोलॉजी म्हणजे एक मानसिकता म्हणजे डिप्रेशन, या सगळ्या गोष्टी साहजिक रुग्णाला झालेल्या असतात, आणि त्याच्यामुळे ते ही सायकोथेरपी करून आणि रुग्णाची विल पॉवर आपण वाढून या सुधारण्यासाठी पण खूप मदत करू शकतो. त्याचबरोबर रुग्णाला नैराश्य आल्यासारखं वाटते, आणि त्या रुग्णाला मी उभा राहू शकतो हा विश्वास देणं खूप गरजेचं असतं. आणि सोबतच आयुर्वेदातील शिरोधारा आणि अभ्यंग हे मेंदूला शांत करतं, आणि जो पेशंटचा रिकव्हरीचा वेग हा दुप्पट पटीने होतो. आणि आमच्या सेंटरचा 95% सक्सेस रेट याच कॉम्बिनेशन मुळे आहे. आमच्याकडे असे रुग्ण आले की जे स्ट्रेचरवर, व्हीलचेअरवर किंवा झोपून आलेले रुग्ण, आणि थोड्या काही दिवसात ते एकतर पूर्ण स्वतःच्या पायावर किंवा काठीवर चालत गेलेले. पेशंटच्या सुधारण्यासाठी, रिकव्हरीसाठी सर्वात महत्वाचा असतो तो म्हणजे गोल्डन टाइम पिरियड. पॅरालिसिसचा अटॅक आल्यानंतर पहिले 6 दिवस मेंदूला सूज असते, त्याच्यामुळे पॅरालिसिस कमी जास्त होत असतो. नंतरून सुधारणा चालू होते. पहिले 6 आठवडे सुधारणा फास्ट होते. 6 महिन्याचा हा गोल्डन टाइम पिरियड असतो. त्यासाठी जेवढ्या लवकर तुम्ही ट्रीटमेंट सुरू कराल तेवढे रिझल्ट खूप चांगले भेटतात. जर तुमच्या घरात किंवा ओळखीत कोणाला पॅरालिसिस झाला असेल तर घाबरू नका. योग्य दिशा आणि आधुनिक तंत्रज्ञान असेल तर रिकव्हरी शक्य आहे. तुम्ही नाशिक मधील आमच्या सेंटरला म्हणजेच रायते पाटील पॅरालिसिस सेंटरला नक्कीच भेट देऊ शकता. तर चला, पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओ मध्ये. हेल्थ रिव्हर्सल स्टुडिओ चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. पॅरालिसिस झालेला असेल, काही अडचणी असेल तर कमेंट करून जरूर कळवा, आणि हा व्हिडिओ नक्कीच गरजू लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.